नमस्कार सर्वांना. सर्वांचे स्वागत आहे आजच्या या वर्कशॉपमध्ये, आजच्या वेबिनारमध्ये. 1-2च मिनिटात स्टार्ट करूयात. बरीचशी लोक जॉईन होत आहेत. नमस्कार. धन्यवाद सोमनाथ सर. नमस्कार सर्वांना. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आजच्या या वेबिनारमध्ये. आणि हा वेबिनार 1.5 ते 2 तासाचा असणार आहे. वेबिनारचा विषय जो आहे तो म्हणजे बॅच फ्लॉवर रेमेडीज, याला पुष्पौषधी असंही म्हटलं जातं. आणि जवळजवळ एक ते 1.5 तास हा वेबिनार चालणार आहे. याला वर्कशॉप असंही म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. ओके, थँक्यू. मी गणेश हिवरकर आणि मी बॅच फाउंडेशन रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर आहे आणि गेली 8 ते 10 वर्ष या रेमेडीज वरती मी काम करत आहे. या रेमेडीजच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रसार करणे, या रेमेडीज विषयी लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्याचं काम आणि या रेमेडीचा उपयोग कशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी करू शकतो, या उद्देशाने मी काम करत आहे. गेली 4 ते 5 वर्षांपासून कन्सल्टिंग आणि ट्रेनिंग या दोन्ही गोष्टींमध्ये आपण कार्यरत आहोत. आणि हा वेबिनार या सर्व गोष्टींचाच एक परिणाम आहे, एक भाग आहे. हा वेबिनार मोफत वेबिनार आहे. या वेबिनारच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत या रेमेडीज पोहोचवत असतो, की कोणत्या अशा सिच्युएशन्स आहेत, कोणते चॅलेंजेस आहेत, कोणत्या गोष्टी आहेत, अशासाठी आपण या रेमेडीज नक्की कशाप्रकारे वापरू शकतो, हेच आजच्या या वेबिनारमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील, ते सर्व प्रश्न आपण या वर्कशॉपच्या शेवटी विशेष असा टाइम ठेवलेला आहे 30 मिनिटाचा. या 30 मिनिटामध्ये आपण जे काही प्रश्न असतील ते डिस्कस करणार आहोत. त्यामुळे ते प्रश्न जे आहेत तुमचे, ते तुम्ही तुमच्या Q&A सेक्शनमध्ये ॲड करू शकता. तुमचा जो काही Zoomची मीटिंग आहे, त्या Zoomच्या मीटिंगमध्ये Q&A नावाचा एक ऑप्शन आहे. त्या Q&A नावाच्या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचा क्वेश्चन, तुमचा प्रश्न टाकू शकता आणि ते सर्व प्रश्न आपण इथे डिस्कस करणार आहोत. डिटेलमध्ये त्याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत. ओके. आणि हा जो वेबिनार आहे हा रेकॉर्ड होत आहे. रेकॉर्डिंग याची स्टार्ट केलेली आहे, त्यामुळे ही रेकॉर्डिंगही तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केली जाईल. जे लोक जॉईन होऊ शकले नाहीत किंवा ज्या लोकांना मध्ये सोडून जावं लागलं काही कारणास्तव, काही प्रायोरिटीज असतील, तर त्यांना ही रेकॉर्डिंग तुमच्या ग्रुपवरती शेअर केली जाईल आणि ही रेकॉर्डिंग तुम्ही पुन्हा बघू शकता. काही जणांना इतरांना शेअर करायची इच्छा असेल तर तुम्ही शेअरही करू शकता. ओके, तर थँक्यू. वेलकम ऑल फॉर द टुडेज सेशन. तुमचं जे काही झूम मीटिंग आहे त्यामध्ये एक चॅट नावाचा ऑप्शन आहे. तो चॅट नावाचा ऑप्शन आपण अनेबल केलेला आहे, त्यामुळे जे काही इंटरॅक्शन आहे तुम्ही चॅटद्वारे करू शकता. ओके. हा जो वेबिनार आहे हा मी पुणे इथून होस्ट करत आहे. पुणे येथील रावेत या शहरातून, या गावातून हा वेबिनार मी होस्ट करत आहे. तुम्ही कुठून जॉईन झालेला आहात नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. कृपया चॅट बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या शहराचं नाव, तुमच्या गावाचं नाव, कुठून तुम्ही आज जॉईन झालेला आहात. जेव्हा आपण नवीन लोकांना भेटतो किंवा प्रत्यक्षात भेटत असतो त्यावेळेस नाव आणि गाव विचारतो. तुमचं नाव दिसतंय इथे, परंतु कुठून तुम्ही जॉईन झालेला आहात नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. थँक्यू. नमस्कार. चंद्रपूर वरून आहेत उमेश सर. ओके. ज्योती मॅडम आहेत ठाणे. पांडुरंग सर आहेत साके तालुका कागल. ओके. कमल मॅडम आहेत चिंचवड पुणे. ओके. कोल्हापूर. ओके. कोथरूडहून आहेत मिलिंद सर. ओके. गजानन सर आहेत हिंगोलीवरून. ओके. नागपूरमधून आहेत नीलू मॅडम. ओके. थँक्यू. थँक्यू. थँक्यू फॉर द रिस्पॉन्स. 1-2 मिनिटात स्टार्ट करूया आजच्या वेबिनारला. जास्त वेळ नाही घेणार मी. बऱ्याच जणांनी ही शब्द ऐकलेले असतील, किचन रेमेडीज, होम रेमेडीज,
आपण याबद्दल ऐकत असतो किंवा आपल्या पूर्वजांकडून म्हणू शकतो आपण ते माहिती आपण घेतलेली आहे आणि त्याचा वापर आपण अतिशय सहजपणे करत असतो. आपल्या घरांमध्ये जे काही औषध स्वरूपामध्ये या रेमेडीज असतात किंवा औषधी असतात, त्याचा वापर आपण अतिशय सहजपणे करत असतो. यामध्ये काही उदाहरणं द्यायची झाली तर अद्रक असेल, हळद असेल, तुलसी किंवा लिंबू असेल, या सर्व गोष्टींचा आपण वापर जो आहे तो अतिशय सहजपणे करत असतो. आणि जो वापर आहे तो विशेष म्हणजे आपली जी काही फिजिकल बॉडी आहे, शरीर आहे आपलं फिजिकल शरीर, त्या फिजिकल बॉडीला हील करण्यासाठी जे काही छोटे-मोठे प्रॉब्लेम्स असतील आपल्या फिजिकल बॉडीशी रिलेटेड, ते हील करण्यासाठी आपण या रेमेडीचा वापर करत असतो. बऱ्याच जणांनी कोरोना काळामध्ये विविध प्रकारचे काढे करून पिलेले असतील आणि मीही पिलेत. त्यामुळे त्याबद्दल काही शंका नसावी. तर या सर्व जे काही गोष्टी आहेत होम रेमेडीज, किचन रेमेडीज ते अतिशय सहजपणे आपण वापरत असतो. ओके. परंतु जेव्हा काही गोष्टी आपल्या मनासोबत घडत असतात, आपल्या मनाशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, त्यामध्येही अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असेल किंवा बदल आपल्या आयुष्यामध्ये जे घडत असतात, अशा बदलांमध्ये असे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्यासाठी आपण कोणत्याही अशा विशेष अशा रेमेडीज किंवा अशा गोष्टींचा वापर करत नाही. सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण वेळेवरती सोपवतो. जशी वेळ निघून जाईल हळू तशी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातील, या आशेने आपण सर्व गोष्टी वेळेवर सोडत असतो. परंतु यामध्ये होतं काय, की बऱ्याच वेळा सफरिंग जे आहे म्हणजे जो काही त्रास आहे या वेळेवर या सर्व गोष्टी सोडल्यामुळे तो त्रास वाढतो आणि त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपल्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक किंवा सामाजिकदृष्ट्या आपलं जे काही व्यक्तिमत्त्व आहे, आपले परिवार जो आहे, यावरती परिणाम होत असतो आणि त्याचा प्रभाव पडत असतो. ओके. तर हा प्रभाव कशाप्रकारे आपण कमी करू शकतो? सर्व गोष्टी वेळेवरती सोपवण्याऐवजी अजून काय गोष्टी आहेत, त्या आपण थोड्या जाणून घेणार आहोत, की कशाप्रकारे आपण या गोष्टींचा वापर आपण अतिशय प्रभावीपणे करू शकतो. तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हालाही माहिती असतील, की आपण आपलं मन सकारात्मक, आनंदी ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा वापर करत असतो. त्यामध्ये विविध छंद जोपासणे असेल, ध्यान, प्राणायाम, योग असेल किंवा NLP टेक्निक आहे, EFT टेक्निक्स आहेत, आध्यात्मिक गुरूंचे अनुसरण असतील किंवा आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन रमवणं असेल, या सर्व गोष्टींचा वापर केला जातो. काही भावनिक उपचार पद्धती आहेत, इमोशनल टेक्निक्स आहेत, रेकी उपचार पद्धती आहे, ऊर्जा उपचार पद्धती आहेत बऱ्याचशा प्रकारच्या. सायकॉलॉजिकल काउन्सिलिंगचाही वापर केला जातो. त्यामध्ये काही विशेष गोष्टींमध्ये जिथे मनावरती जास्त परिणाम झालेला असतो, त्यावेळेस आपण स्पेशलिस्टची हेल्प घेतो. त्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, ज्यामध्ये आपले गोल उद्देश जे आहेत, ते आपण कसे साध्य करावेत यासाठी आपण विशेष प्रयत्न करत असतो. आध्यात्मिक हीलिंग आहे, क्रिस्टल थेरपी आहे, साउंड थेरपी आहे, अरोमा थेरपी आहे. बऱ्याचशा सिस्टम्स आहेत, थेरपीज आहेत, ज्याचा वापर आपण आपल्या मनाला सकारात्मक ठेवण्यासाठी आणि सकारात्मक राहण्यासाठी विशेष करून करत असतो. ओके. परंतु या सर्वांशिवाय जी प्रभावी एक पद्धती आहे, जी आपल्या भारतामध्ये तसं बघितलं तर फार कमी लोकांना याविषयी माहिती आहे किंवा कमी लोकं याविषयी जाणून आहेत, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि या सिस्टमला आपण बॅच फ्लॉवर रेमेडी सिस्टम किंवा डॉक्टर बॅच यांनी शोधलेली फ्लॉवर रेमेडी सिस्टम किंवा पुष्प औषधी असं म्हटलं जातं. ओके. तर याच्याशी काही अ, जो काही इतिहास आहे किंवा या रेमेडीज कशा शोधल्या गेल्या, काय त्याच्यामागे पार्श्वभूमी होती, हे आपण थोडंसं बघणार आहोत. तर 1920 ते 1930 या काळामध्ये जवळ-जवळ 100 वर्षापूर्वी डॉक्टर बॅच हे एक ॲलोपॅथिक डॉक्टर होते आणि ते काही रिसर्च जे आहेत व्हॅक्सिनेशन्स आणि मेडिसिन्स त्यावरती रिसर्च करत होते. हे रिसर्च करत असताना त्यांना असं आढळलं, की काही ज्या गोष्टी आहेत, काही जे मेडिसिन्स आहेत, व्हॅक्सिनेशन्स आहेत, त्याचा प्रभाव वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांवर पडत आहे. आणि हे त्यांना स्टडी करायचं होतं, की तो प्रभाव नेमका कसा आहे. तर हे करत असताना त्यांना असं आढळलं, की व्हॅक्सिनेशन्स, मेडिसिन्स जे ॲलोपॅथीमध्ये ते त्यावरती रिसर्च करत होते. तर याचा प्रभाव लोकांवरती 3 प्रकारे पडत होता. एक तर लोकं सहजपणे त्या व्हॅक्सिनेशन मेडिसिन्सचा वापर करून त्या आजारामधून बाहेर पडत होते. ओके. दुसरा जो प्रभाव आहे तो म्हणजे की काही लोकांना बाहेर पडण्यासाठी सेम व्हॅक्सिनेशन्स मेडिसिन्सचा वापर करून वेळ लागत होता. ते व्यवस्थित होत होते, पण त्यासाठी वेळ घेत होते. ओके. आणि तिसऱ्या प्रकारचे जे लोकं होते त्यामध्ये त्यांना
या प्रॉब्लेममधून, या डिसीजेसमधून, या आजारांमधून बाहेर पडण्यासाठी वेळ लागत होता किंवा त्यातून ते बाहेर पडू शकत नव्हते आणि सेम मेडिसिन्स, व्हॅक्सिनेशन्स वापरून सुद्धा त्यांच्यावरती त्याचा परिणाम सकारात्मक दिसत नव्हता. मग यावरती डॉक्टर बॅच यांनी असं ठरवलं, की आपण यावरती थोडंसं डिटेलमध्ये रिसर्च करायचं, की कशाप्रकारे हे रिझल्ट्स असे का येत आहेत, त्याचं कारण शोधायचं ठरवलं. आणि हे करत असताना त्यांना असं आढळलं, की एखाद्या आजारातून, एखाद्या प्रॉब्लेममधून, एखाद्या चॅलेंजेसमधून, एखाद्या डिफिकल्टीजमधून किंवा एखाद्या रोगामधून बाहेर पडण्यामध्ये आपल्या मनाचा सहभाग हा जास्त असतो. जवळ-जवळ 70% भाग जो आहे मनाचा, तो त्यामध्ये महत्त्वाचा असतो, की ते सकारात्मक आहे आणि ते किती प्रभावी आहे त्या अ, आजारामधून बाहेर पडण्यामध्ये. आणि मग यावरती त्यांनी पुढे रिसर्च करायचं ठरवलं आणि मग या मनाची शक्ती कशाप्रकारे आपण वाढवू शकतो, कशाप्रकारे मनाला आपण सकारात्मक करू शकतो, जेणेकरून या डिफिकल्ट सिच्युएशन्स, आजारामधून सहजपणे आपलं मन सकारात्मकरित्या बाहेर पडू शकतो. तर या उद्देशाने त्यांनी काम करायला चालू केलं आणि मग त्यांनी पुढील काही वर्षांमध्ये या 38 फ्लॉवर रेमेडीचा शोध लावला. हे 38 ज्या फ्लॉवर रेमेडीज आहेत, त्यातल्या 37 रेमेडीज या पूर्णपणे फुलांपासून बनवलेल्या आहेत. जे काही नैसर्गिक फुलं आहेत, त्यापासून या रेमेडीज बनवलेल्या आहेत. आणि एक दुसरी जी रेमेडी आहे तर ती एक रेमेडी फक्त वाहणारं जे पाणी असतं खडकावरचं, त्यापासून बनवलेली आहे. त्यामुळे 37 रेमेडीज ज्या आहेत त्या फुलांपासून आहेत. अशा 38 रेमेडीचा डॉक्टर बॅच यांनी शोध लावला आणि त्याचा उपयोग त्यांनी विशेष करून आपल्या मनाची शक्ती आपण कशी सकारात्मक बनवू शकतो, आपल्या स्वतःला, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण कशाप्रकारे सकारात्मक बनवू शकतो, या उद्देशाने त्यांनी या रेमेडीचा शोध लावला. ओके. या रेमेडीज शोधल्यानंतर त्यांनी 2 मुख्य पुस्तकं आहेत. त्यामध्ये त्यांनी त्यांचे जे काही रिसर्च आहेत ते संक्षिप्त स्वरूपामध्ये किंवा विस्तृत स्वरूपामध्ये मांडलेले आहेत. त्यातील पहिलं जे पुस्तक आहे ते म्हणजे 12 हीलर्स. 12 हीलर्स जे आहे त्यामध्ये विशेष करून त्यांनी जो फोकस केलाय ते म्हणजे 12 जे काही त्यांनी विशेष प्रकारचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या रेमेडीज याचा शोध लावला. दुसरं जे पुस्तक आहे त्यामध्ये हील थायसेल्फ त्याचा अमेरिकन आणि अमेरिकन आणि युरोपियन ॲक्सेंट वेगवेगळा आहे. तर हील थायसेल्फ या पुस्तकामध्ये त्यांनी हा हे ज्या रेमेडीज आहेत, 38 प्रकारच्या रेमेडीज आहेत, त्या डॉक्युमेंट केलेल्या आहेत, त्या लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर ह्या 2 पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचं डॉक्युमेंटेशन रिसर्च केलेलं आहे. हील थायसेल्फचा अर्थ असा होतो, की स्वतःहून स्वतःला बरे करणे. कारण या डॉक्टर बॅच यांनी या ज्या रेमेडीज शोधल्या, तर या रेमेडीज शोधण्यामागे किंवा या रेमेडीज लोकांसमोर मांडण्यामागे त्यांचा जो उद्देश होता, मूळ उद्देश, तो म्हणजे स्वतःहून स्वतःला आपण कशा रेमेडीज वापरू शकतो, स्वतःहून स्वतःला आपण कसे बरे करू शकतो, या उद्देशाने या रेमेडीज त्यांनी अस्तित्वात किंवा त्यांची शोध लावलेला आहे. ओके. पुढे जाऊयात. या बॅच फ्लॉवर रेमेडीज नेमक्या काय असतात किंवा त्याचं स्वरूप काय असतं, हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत. त्यामध्ये आपण जर का बघितलं तर 2 मेन गोष्टी आहेत त्याच्याशी या रेमेडीज रिलेट केल्या जातात. पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे या रेमेडीज ज्या आहेत त्या फुलांपासून बनलेल्या असतात. मग आपण आयुर्वेदामध्ये सुद्धा नैसर्गिक जे काही फुलं असतील, फळं असतील किंवा झाडांचे कोणतेही पार्ट्स असतील, इव्हन मुळं असतील, त्याची साल असेल, यांचाही वापर केला जातो. मग आयुर्वेदामध्ये जे काही औषधं आहेत आणि या फ्लॉवर रेमेडी आहेत, यामध्ये विशेष फरक कोणता आहे, ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर या ज्या रेमेडीज आहेत, त्या विशेष म्हणजे त्यामध्ये फिजिकल जे पार्ट आहे फुलांचा, तो कन्सिडर केला जात नाही किंवा त्याला महत्त्व दिलं गेलेलं नाहीये. तर फुलांमधील जी काही सकारात्मक ऊर्जा आपण म्हणू शकतो किंवा व्हायब्रेशनल एनर्जी जी असते फुलांमधली, ती कॅप्चर केली जाते पाण्यामध्ये आणि त्याचा वापर रेमेडीज म्हणून केला जातो. इव्हन आयुर्वेदामध्ये जे काही औषधे बनवले जातात, ते विशेष करून त्या फुलांपासून सुकवून असतील किंवा त्यांना प्रिझर्व्ह करून त्यापासून उकळून औषधे बनवली जातात. परंतु त्या आयुर्वेदामध्ये फिजिकल जो पार्ट आहे फुलांचा, तो महत्त्वाचा धरलेला आहे. ओके. आणि रेमेडीजमध्ये फिजिकल पार्ट जो आहे त्याला महत्त्व दिले गेलेलं नाहीये किंवा त्याला महत्त्व दिले गेलेलं नाहीये. तर जे काही व्हायब्रेशनल एनर्जी आहे फुलांमधली, त्याला महत्त्व दिलं गेलेलं आहे. हा तो फरक आहे. दुसरी गोष्ट बरेच लोकं असे विचारतात, की या रेमेडीज ज्या आहेत त्या फुलांपासून बनलेल्या असतात. तर एक स्वाभाविक आपल्याला एक कन्सेप्शन असतं, की या रेमेडीचा वास घ्यायचा असतो का? किंवा त्या रेमेडीज कशा वापरायच्या असतात? बऱ्याच जणांना हे प्रश्न असतात.
तर या रेमेडीज ज्या आहेत त्या तोंडावाटे घ्यायचे असतात. त्याचा कोणताही वास किंवा टेस्ट किंवा स्मेल येत नाही, ते आपण पुढे बघणारच आहोत. तर या रेमेडीज तोंडावाटे त्याचे काही ड्रॉप्स आपल्याला घ्यायचे असतात. जसं तुम्ही होमिओपॅथिक औषध बघितले असेल, तशाच प्रकारे या रेमेडीज प्रिपेअर केलेल्या असतात किंवा बनवलेल्या असतात. ओके. तर यामध्ये कोणताही फिजिकल जो पार्ट आहे त्याला महत्त्व दिले गेलेलं नाहीये. व्हायब्रेशनल एनर्जी जी आहे फुलांमधली, त्याला आयुर्वेदामध्ये तेजोवलय असंही म्हटलं जातं किंवा ऑरा असंही म्हटलं जातं. जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते आपल्या शरीराभोवतीही ऑरा असते किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते आणि ती फील्ड जी आहे ती व्हायब्रेशनल एनर्जी कॅरी करत असते. तर तीच व्हायब्रेशनल एनर्जी जी फुलांमध्ये असते ती आपण हस्तांतरित ट्रान्सफर करत असतो पाण्यामध्ये आणि त्याचा उपयोग केला जातो ॲज अ रेमेडीज म्हणून. ओके. पुढे जाऊयात. या ज्या रेमेडीज आहेत किंवा सिस्टम आहे डॉक्टर बॅच यांनी त्याचे काही वैशिष्ट्य आहेत ते आपण बघणार आहोत. डॉक्टर बॅच यांनी जी काही सिस्टम बनवलेली आहे ती अतिशय सामान्य, साधी, सोपी आणि स्ट्रेट फॉरवर्ड सिंपल सिस्टम आहे. त्यामध्ये सर्वांना समजेल अशा पद्धतीने त्या रेमेडीज डॉक्टर बॅच यांनी सर्व लोकांसमोर आणलेल्या आहेत. ओके. फक्त यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, की जसं आपण वेगवेगळ्या पॅथीज, मोडॅलिटीज किंवा थेरपीज जेव्हा आपण बघतो त्यावेळेस विशेष करून आपल्या फिजिकल बॉडीला कन्सिडर केलं जातं. फिजिकल बॉडीकडे बघितलं जातं आणि त्यानुसार डायग्नोसिस किंवा ट्रीटमेंट केली जाते. परंतु या सिस्टममध्ये विशेष करून आपण आपल्या मनात काय चाललंय, आपले विचार काय आहेत, दैनंदिन जीवनामध्ये आपले जे काही वर्तन आहे, तर ते वर्तन करत असताना आपले विचार कसे असतात, कोणत्या विचारातून आपण ते ॲक्शन किंवा रिएक्शन करत असतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो, समजून घेतल्या जातात आणि मग त्यानुसार या रेमेडीज दिल्या किंवा घेतल्या जातात. ओके. त्यामुळे या रेमेडीची जी सिस्टम आहे, ही सेल्फ हिलिंग सिस्टम आहे आणि आपण इतरांनाही या रेमेडीज देऊ शकतो. ही सिस्टम जी आहे डॉक्टर बॅच यांनी जी बनवलेली आहे, ती कोणत्याही मेडिकल प्रॅक्टिसमध्ये येत नाही. त्याचं कारण असं आहे, कारण आयुर्वेदिक असेल, ॲलोपॅथी असेल किंवा युनानी असेल, होमिओपॅथी असेल, या ज्या काही पॅथीज आहे, या पॅथीजमध्ये ही रेमेडी सिस्टम गणली जात नाही. कारण यामध्ये फक्त फुलांची व्हायब्रेशनल एनर्जी किंवा फुलांचे इसेन्सेस म्हणू शकता तुम्ही जास्तीत जास्त. जे काही अर्क आहेत फुलांचे, तेवढेच त्यामध्ये वापरलेले असतात. त्यामुळे ते कोणतेही हानिकारक नाहीयेत किंवा त्यापासून कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे ते सहजपणे अर्क म्हणून किंवा इसेन्सेस म्हणून पूर्ण जगामध्ये वापरले जातात. त्यामुळे ते कोणत्याही मेडिकल प्रॅक्टिसमध्ये येत नाही. त्यासाठी त्या रेमेडीज देण्यासाठी किंवा घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मेडिकल प्रॅक्टिशनरची किंवा मेडिकल डिग्रीची गरज पडत नाही. सहजपणे तुम्ही शिकू शकता आणि जसं डॉक्टर बॅच यांचं जे ऑब्जेक्टिव्ह होतं किंवा उद्देश होतं, की स्वतःहून स्वतःला बरे करण्यासाठी या रेमेडीज अतिशय आपण प्रभावीपणे वापरू शकतो. ओके. या शिकण्यासाठी कोणत्याही विशेष अशा शिक्षणाची गरज पडत नाही. ही संपूर्ण पद्धती आहे. त्यानंतर सुरक्षित, नैसर्गिक आणि आध्यात्मिक पद्धती म्हणूनही प्रचलित आहे. कारण बरेचसे जे काही लोकं आहेत स्पिरिच्युअली विषयी जे काही अ, अध्ययन करत आहेत किंवा स्पिरिच्युअली जे काही लोकं ग्रो करण्याची ज्यांची इच्छा असते, असे लोकही या रेमेडीजचा वापर करून आपल्या मनाला सकारात्मक कसं ठेवता येईल, आनंदी कसं ठेवता येईल या उद्देशाने या रेमेडीज वापरत असतात. ओके. इतर कोणत्याही उपचार पद्धतीसोबत या रेमेडीज काम करतात. ज्यामध्ये तुम्ही बघितलत, की ॲलोपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल, युनानी असेल किंवा होमिओपॅथी असेल, कोणत्याही प्रकारचे औषधं तुम्ही जर का घेत असाल, तर त्यासोबत कोणतेही कन्फ्लिक्ट होत नाहीत रेमेडीज. तुम्ही सहजपणे त्या औषधांसोबत त्या रेमेडीज घेऊ शकता. आणि विशेष म्हणजे या रेमेडीज तुमच्या मनाची जी काही सकारात्मकता आहे किंवा मनाची शक्ती आहे ती वाढवतात. तुमचं सकारात्मक जे काही मन आहे ते बनतं. त्यामुळे तुमच्या इतर औषधांचा प्रभाव तुमच्या वरती अतिशय चांगल्या प्रकारे व्हायला लागतो. त्यामुळे या रेमेडीज तुम्ही इतर औषधांसोबतही वापरू शकता. या बॅच लॉ रेमेडीज नेमक्या कशा बनवल्या जातात? कारण यामध्ये काही असं रॉकेट सायन्स आहे का? किंवा काही विशेष आहे का? बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. त्यामुळे ही स्लाईड आपण इथे घेतलेली आहे. विशेष करून 2 पद्धतीमध्ये या रेमेडीज बनवल्या जातात. तशा बऱ्याचशा पद्धती आहेत. असं जर का आपण बघितलं तर इंडियन फ्लॉवर रेमेडी सिस्टम पण आहे. ऑस्ट्रेलियन आहे, फ्रेंच फ्लॉवर रेमेडी सिस्टम आहे. अशा बऱ्याचशा सिस्टम जगामध्ये आहेत. परंतु बॅच फ्लॉवर रेमेडी सिस्टम जी आहे ती विशेष करून स्पेसिफिक आहे आणि जगामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी फ्लॉवर रेमेडी सिस्टम म्हणून डॉक्टर बॅच यांची जी आहे ती प्रचलित आहे. आणि या रेमेडीज अतिशय सहजपणे मार्केटमध्ये मिळतात. इंडियन मार्केट असेल, यूएस मार्केट असेल किंवा ऑस्ट्रेलियन असेल किंवा युरोपियन मार्केट असेल. कुठेही तुम्ही जगामध्ये गेलात तर या रेमेडीज तुम्हाला सहजपणे मिळतात आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट चांगला असल्या कारणाने त्या अवेलेबल आहेत
त्यामुळे अवेलेबल आहेत म्हणून ते सहजपणे वापरता येतात. बरेच अंशी लोकं विचारतात, की इंडियन फ्लॉवर रेमेडी सिस्टम आपण प्रमोट करायला हवी. परंतु प्रमोट करण्याआधी त्या रेमेडीज ज्या आहेत त्या बनवणं गरजेचं आहे आणि त्या अवेलेबल असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचा वापर करता येऊ शकतो. ओके. परंतु या रेमेडीज ज्या आहेत त्या ऑलरेडी अवेलेबल आहेत. त्यामुळे त्या सहजपणे वापरता येतात आणि त्या इफेक्टिव्ह आहेत. ओके. त्यामुळे हे जे सिस्टम आहे बॅचलर रेमेडी सिस्टम ते 2 प्रकारे रेमेडीज बनवल्या जातात. दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे बॉइलिंग मेथड आहे. बॉइलिंग मेथडमध्ये काय केलं जातं, की जे काही फुलांचा भाग आहे किंवा फुलं जी आहेत ती तोडली जातात झाडांपासून आणि त्याला बॉईल केलं जातं काही काळासाठी 3 ते 4 तासांसाठी आणि बॉईल करून राहिलेला जो अंश आहे, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह म्हणजे जे काही होमिओपॅथिक अल्कोहल असतं त्यामध्ये ॲड केलं जातं ॲज अ प्रिझर्व्हेटिव्ह आणि मग त्या रेमेडीज म्हणून वापरलं जातं. जसं प्रकारे तुम्ही जर का होमिओपॅथी माहिती असेल, तर होमिओपॅथीमध्ये जसे मदर टिंक्चर्स तयार केले जातात, तशाच प्रकारे या रेमेडीज बनवलेल्या असतात. ओके. यामध्ये आता पहिली जी मेथड आहे रेमेडीची ती म्हणजे द सन मेथड आहे. या मेथडमध्ये काय केलं जातं, की फुलं जी आहेत ती तोडली जातात, विशेष करून हात न लावता. कारण व्हायब्रेशनल एनर्जी या फुलांमध्ये असते, ती कॅरी करायची असते आपल्याला पुढे. तर ही फुलं तोडली जातात. त्यानंतर एका काचेच्या बाउलमध्ये, भांड्यामध्ये ही फुलं ठेवली जातात. त्यामध्ये काही पाणी ॲड केलं जातं आणि एक 4 ते 5 तास उन्हामध्ये हे भांडं ठेवलं जातं. अतिशय सोप्या पद्धतीने. त्यात कोणतेही असे कॉम्प्लिकेशन्स नाहीयेत आणि मग 4 ते 5 तासानंतर ही फुलं वेगळी केली जातात आणि राहिलेलं जे पाणी आहे, तर त्या राहिलेल्या पाण्यामध्ये व्हायब्रेशनल एनर्जी जी आहे ती कॅरी झालेली असते त्या फुलांपासून आणि मग यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून होमिओपॅथिक जे काही अल्कोहोल असतं किंवा होमिओपॅथिक औषधमधलं जे स्पिरिट असतं, ते स्पिरिट यामध्ये वापरलं जातं आणि नंतर या रेमेडीज पुढे डायल्यूट केल्या जातात. पाण्यामध्ये डायल्यूट केल्या जातात किंवा अल्कोहलमध्ये स्पिरिटमध्ये डायल्यूट केल्या जातात आणि त्या पुढे यूज केल्या जातात. जशा होमिओपॅथिक औषध असतात तशा प्रकारे. ओके. पण जनरली ज्या रेमेडीज आपण ओरिजिनल रेमेडीज म्हणतो, ज्या बॅच फाउंडेशनच्या आहेत, त्या विशेष म्हणजे जे काही आपलं शुद्ध पाणी असतं, फिल्टरचं पाणी असेल, त्यामध्ये सहजपणे आपण ॲड करून वापरू शकतो. ओके. या बॅच लॉ रेमेडीज नेमक्या कुणासाठी वापरल्या येतात किंवा कोण याचा वापर करू शकतो? हा एक मुख्य प्रश्न असतो. विशेष करून बऱ्याचशा वेबिनार्समध्ये हा प्रश्न विचारला जातो. तर या ज्या रेमेडीज आहेत, त्या अतिशय प्रभावीपणे आपण सर्वांसाठी वापरू शकतो. इव्हन लहान बाळांसाठी, लहान मुलांसाठी या रेमेडीज वापरता येतात आणि मोठ्या माणसांसाठी या रेमेडीज अतिशय प्रभावीपणे काम करतात. त्यामुळे वयाची कोणतीही अट नाही. इव्हन माझ्या स्वतःच्या मुलीला मी पहिल्या दिवसापासून रेमेडीज दिलेल्या आहेत. त्यामुळे एक दिवसाच्या बाळालाही या रेमेडीज चालू शकतात. कारण जर का ते प्युअर वॉटरमध्ये असेल, तर सहजपणे त्या रेमेडीज इफेक्टिव्हली काम करू लागतात. ओके. तर त्या रेमेडीज आपण लहान बाळालाही वापरू शकतो. त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही. फक्त एक गोष्ट आहे, की ओरिजिनल रेमेडीज असाव्यात आणि त्यामध्ये अल्कोहल कंटेंट नगण्य असतं. कारण त्याचे फक्त काही ड्रॉप्स आपण वापरतो आणि तेही आपण पाण्यामध्ये डायल्यूट केलेले असतात. याशिवाय रेमेडीज ज्या आहेत त्या प्राण्यांसाठी भारतामध्ये वापरल्या जातात. भारतामध्ये बऱ्याचशांशी लोकांमध्ये विशेष करून ज्यांना पेट ॲनिमल्स जे आहेत, त्यांच्यासाठी या रेमेडीज वापरल्या जात आहेत किंवा त्यामध्ये विशेष करून मेट्रो सिटीजमध्ये हा अवेअरनेस आहे, की प्राण्यांसाठी किंवा पेटसाठी या रेमेडीज वापरल्या जातात. याशिवाय प्लांट्स आणि सॉइल यासाठी या रेमेडीज वापरल्या जातात. आपल्या भारतामध्ये नाहीये अजून तरी, परंतु परदेशामध्ये या रेमेडीज प्लांट्स आणि सॉइलसाठी किंवा मातीसाठी किंवा जे काही रोपटे असतात त्यांना व्यवस्थितपणे वाढ होण्यासाठी वापरले जातात. या रेमेडीजचे काही साइड इफेक्ट आहेत का? बऱ्याच जणांचा प्रश्न असतो हा, की या रेमेडीजचे काही साइड इफेक्ट आहेत का? काही त्रास होतो का? तर प्रॅक्टिकली बघितलं तर असे कोणतेही शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक किंवा वैचारिक दुष्परिणाम या रेमेडीजचे होत नाहीत, साइड इफेक्ट नाहीत. या रेमेडीची सवय लागत नाही. कधी आपण स्टार्ट करू शकतो, कधी बंद करू शकतो. त्याचा कोणताही प्रॉब्लेम येत नाही. कोणत्याही वयासाठी किंवा इव्हन प्रेग्नन्सीमध्ये या रेमेडीज अतिशय प्रभावीपणे वापरल्या जातात. माणसाशिवाय प्राणी, वनस्पती यांसाठी या रेमेडीज वापरता येतात. इतर कोणत्याही उपचार पद्धतीसोबत आपण बघितलं या रेमेडीज वापरता येतात. ओके. प्रिव्हेंटिव्ह सिस्टम म्हणून पण या रेमेडीज वापरल्या जातात. म्हणजे प्रतिबंधात्मक थेरपी किंवा सिस्टम म्हणून या रेमेडीज वापरल्या जातात. ज्यामध्ये काही होऊ नये या उद्देशाने या रेमेडीज वापरल्या जातात. भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्याला प्रेडिक्टेबल असतील, तर त्यानुसार त्या रेमेडीज घेतल्या जाऊ शकतात. ओके. याशिवाय काही ज्या गोष्टी आहेत, जसं आपल्याला काही ध्येय, उद्देश साध्य करायचे आहेत आणि त्यासाठी
आपल्या मनाची काही लिमिटेशन्स असतात. त्यामुळे आपण ते उद्देश तेवढे सहजपणे साध्य करू शकत नाहीत. इतरांच्या कंपॅरेटिव्ह जर का आपण बघितलं, तर ती लिमिटेशन्स आपले जे आहेत ते आपण काढून टाकू शकतो रेमेडीजच्या माध्यमातून. विशेष करून आपली बिलीफ सिस्टम, वैचारिक आणि मानसिक लेव्हलवरती जे काही आपले लिमिटेशन्स असतात, त्यावरती आपण नक्कीच रेमेडीचा उपयोग करून ते काढून टाकू शकतो. ओके. त्या रेमेडीज सहजपणे आपण वापरू शकतो. याचे कोणतेही साइड इफेक्ट नाहीयेत. ओके. या रेमेडीज नेमक्या कुठे मिळतात, कशा ऑर्डर करायच्यात, हा एक प्रश्न असतो महत्त्वाचा. तो आपण इथे घेत आहोत. या रेमेडीज भारतामध्ये सहजपणे, अगदी सहजपणे अवेलेबल आहेत. 10-12 वर्षापूर्वी जेव्हा मी स्वतः स्टार्ट करत होतो या रेमेडीजमध्ये, त्यावेळेस या रेमेडीज फक्त काही होमिओपॅथिक शॉप्समध्ये मिळायच्या आणि काही ओरिजिनल जे प्रॅक्टिशनर्स आहेत, त्यांच्याकडे मिळायच्या. परंतु आताच्या केसमध्ये या रेमेडीज अतिशय प्रचलित आहेत, अतिशय सहज अवेलेबल आहेत. Amazonवरती तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला रेमेडीज मिळतील. त्यानंतर काही वेबसाईट आहेत, जसं हेल्थमग नावाची एक वेबसाईट आहे. 1mg नावाचं ॲप आहे. टाटा जी कंपनी आहे, टाटाचं एक 1mg नावाचं ॲप आहे. त्यावरती विशेष करून फार्मास्युटिकल प्रॉडक्ट जे आहेत ते मिळत असतात. तर त्यावरती या रेमेडीज तुम्ही ऑर्डर करू शकता. कोणत्याही प्रिस्क्रिप्शनची गरज नाही, कोणत्या डॉक्युमेंटेशनची गरज नाही. सहजपणे तुम्ही होमिओपॅथिक जे स्टोअर असतील तुमच्या आजूबाजूला, होमिओपॅथिक मेडिकल असं म्हणू शकतो आपण त्याला. त्या होमिओपॅथिक मेडिकलमध्येही तुम्हाला या रेमेडीज मिळतील. तिथे फक्त जाऊन तुम्हाला सांगावं लागतं, की या 4-5 ज्या काही रेमेडीज आहेत किंवा 1-2 रेमेडीज आहेत, त्याची कॉम्बिनेशन तुम्हाला बनवून मिळतील. गोळ्याच्या फॉर्ममध्ये पण मिळतील, जे होमिओपॅथिक गोळ्या असतात त्या फॉर्ममध्ये, किंवा जे लिक्विड फॉर्म असतं होमिओपॅथिकमध्ये स्पिरिटचं, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला रेमेडीज मिळतील. तर या दोन्ही फॉर्ममध्ये ते अवेलेबल आहेत. कोणत्याही प्रिस्क्रिप्शनची गरज नाही. फक्त तुम्ही त्या रेमेडीची नावं त्यांना दिली, तुम्हाला ते बनवून देतात. ओके. इंडियन मिक्सिंग रेमेडीज ज्या आहेत त्या विशेष करून होमिओपॅथिक मेडिकल स्टोअरवर तुम्हाला मिळतील किंवा 1mg ॲपवरती पण त्या अवेलेबल आहेत. ओके. ही जी किट तुम्हाला दिसते ही 40 बाटल्यांची किट आहे. 38 आणि 2 रेस्क्यू रेमेडी असतात यामध्ये. याची लाईफ 5 ते 10 वर्षापर्यंतही असते आणि ₹1000 ते ₹2000 ला एक बाटली मिळते याची. या ओरिजिनल रेमेडीज आहेत. 20 ml ची जनरली बाटली असते ही. जवळ-जवळ ₹2000 प्राईस असते याची. हिलिंग हर्ब्स नावाचे एक ब्रँड आहे ओरिजिनल रेमेडीजचा. त्याची प्राईस जनरली 2000 पर्यंत असते, 30 ml ची बाटली. तर या बाटल्या ज्या आहेत, ही किट थोडी महाग असते. परंतु जे प्रॅक्टिशनर्स आहेत किंवा सायकॉलॉजिस्ट आहेत, ज्यांच्याकडे भरपूर क्लायंट्स असतात, त्यांच्यासाठी ही किट जी आहे ती फायदेशीर आहे. कॉमन लोकांसाठी किंवा नॉर्मल गोष्टींसाठी तुम्ही 1-2 रेमेडीज मार्केटमधून घेऊ शकता, मेडिकल स्टोअरमधून घेऊ शकता किंवा इंडियन रेमेडीज पण तुम्ही वापरू शकता. इंडियन रेमेडीजची तुम्हाला जर का प्राईस सांगायची झाली, तर अगदी ₹80 पासून बाटलीची सुरुवात होते. त्यामुळे ₹80 ला एक बाटली असते. जरी तुम्ही 2-3 बाटल्या वापरल्या तरी घ्याव्या लागल्या तरी एक ₹200 पेक्षा जास्त खर्च लागत नाही इंडियन रेमेडीजसाठी आणि याची एक्सपायरिटी 1 ते 2 वर्षापर्यंत असते. त्यामुळे तुम्ही सहजपणे वापरू शकता. ओके. इंडियन रेमेडीज ही न्यू लाईफ नावाचा एक ब्रँड आहे, जो मी स्वतः काही वर्षांपूर्वी वापरत होतो. त्यामुळे त्याचा एक फोटो टाकलाय. तर या रेमेडीज अतिशय सहजपणे तुम्ही वापरू शकता. त्या सहजपणे अवेलेबल आहेत. ओके. ओके. बॅच फ्लॉवर रेमेडीज कशा वापराव्यात किंवा त्या कशा वापरल्या जातात, इंडियन असतील, ओरिजिनल असतील, तर त्यामध्ये काही प्रकार आहेत. कारण बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतो, की या रेमेडीजचा वास घ्यायचा असतो का? किंवा रेमेडीज वापरायच्या कशा असतात? त्याचं त्याचं उत्तर मिळावं या उद्देशाने ही स्लाईड इथे आहे. तर या रेमेडीज ज्या आहेत त्या तोंडावाटे, मुख्य करून तोंडावाटे घेतले जातात. त्याचे काही ड्रॉप्स जे आहेत त्या रेमेडीजचे ते आपल्याला घ्यावे लागतात तोंडावाटे. इंडियन रेमेडी असतील तर त्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण थोडं जास्त असतं किंवा स्पिरिटचं प्रमाण जास्त असतं. ज्या ओरिजिनल रेमेडीज आहेत त्या आपण विशेष करून पाण्यामध्ये डायल्यूट करतो, प्युअर वॉटरमध्ये. त्यामुळे त्यामध्ये अल्कोहोल नसल्यासारखंच आहे असं म्हणू शकतो आपण. पल्स पॉइंट असतात, आपले नाडी केंद्र असतात आपल्या शरीरावरती, त्यावरतीही या रेमेडीज आपण लावू शकतो. अफेक्टेड स्किन्स किंवा एरियामध्ये या रेमेडीज वापरल्या जातात, विशेष करून स्किन इश्यूजसाठी किंवा काही प्रॉब्लेम्ससाठी. फोरहेडवरती पण या रेमेडी, जिथे चंदन लावलं जातं त्या दोन्ही भुवयाच्या मध्येही या रेमेडीज आपण वापरू शकतो. स्वभाव का आणि कसा बदलावा यासाठी एक स्लाइड आहे, ज्यामध्ये आनंदी राहण्यासाठी आपण या रेमेडीज विशेष करून वापरू शकतो. आपण स्वतःचे विचार आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे जे विचार आहेत ते सकारात्मक असावेत, हा यामागचा उद्देश आहे.
जर का आपण आणि आपल्या आजूबाजूचे लोक जर का सकारात्मक असतील तर त्याचा प्रभाव आपण सकारात्मक ठेवू शकतो आणि आनंदी जगू शकतो. बऱ्याच अंशी असं होतं की आपल्या फॅमिलीमध्ये असेल किंवा आपल्या आजूबाजूला असेल, आपल्या आयुष्यात असेल, एखादी व्यक्ती चा स्वभाव विचित्र असतो, वेगळा असतो किंवा त्रासदायक असतो आणि मग त्यामुळे पूर्ण जे काही कल्चर आहे किंवा जे काही इफेक्ट आहे आपल्या पूर्ण परिवारामधला, तो निगेटिव्ह ॲस्पेक्टमध्ये तयार होत असतो. तर अशा जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण रेमेडीज विशेष करून वापरू शकतो. जेणेकरून त्या परिवाराचं किंवा त्या फॅमिलीमधलं जे काही वातावरण आहे ते सकारात्मक राहील आणि त्याचा फायदा त्या व्यक्तीला तर होईलच होईल, परंतु त्या आजूबाजूला जे काही व्यक्ती आहेत, त्या व्यक्तीमुळे ज्यांना त्रास होतो तो टाळला जाईल. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी या रेमेडीज अतिशय प्रभावीपणे वापरता येतात. 2 व्यक्तींमधील जे काही रिलेशनशिप्स आहेत त्यासाठी या रेमेडीज इफेक्टिव्हली काम करतात. निरोगी राहण्यासाठी या रेमेडीज वापरता येतात, ज्यामध्ये विशेष करून त्रास असेल, टेन्शन असेल, तणाव असेल किंवा मनात भीती असेल, याच्यामुळे जे काही सायकोसोमॅटिक डिसीज तयार होतात, ते सायकोसोमॅटिक डिसीजेस आपण टाळू शकतो या रेमेडीजच्या माध्यमातून. निरोगी राहता येतं. ध्येय पूर्ण करण्यासाठी या रेमेडीज वापरता येतात. प्रत्येकाचे आपले काही ध्येय असतात आणि काही लोकं ही ध्येय सहजपणे प्राप्त करू शकतात. काही लोकांना यामध्ये वेळ लागतो किंवा ते शक्य होत नाहीत. त्यामध्ये फेल्युअर्स येतात. तर यामागचं मुख्य जे कारण आहे ते म्हणजे 2 व्यक्तींमध्ये असलेली विचार करण्याची क्षमता आणि विचार करण्याची पद्धती. यालाच आपण स्वभाव असं म्हणतो. तर ह्या ज्या 2 पद्धती आहेत, विचार करण्याची पद्धती आणि क्षमता, ही वेगवेगळी असते आणि त्यामध्ये काही लिमिटेशन्स असतात प्रत्येकाच्या स्वभावाचे. आत्मविश्वास कमी जास्त असू शकतो, भीती कमी जास्त असू शकते. रिस्क टेकिंग एबिलिटी म्हणजे रिस्क घेण्याची जी काही क्षमता आहे ती कमी जास्त असू शकते. या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो, आपले उद्देश गाठण्यामध्ये होत असतो. तर ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण ही लिमिटेशन्स जे आहेत आपल्या स्वभावाचे असतील, आपल्या विचार करण्याचे असतील, आपल्या बिलीफ सिस्टमचे असतील, ते आपण नक्कीच कंट्रोल करू शकतो, कमी करू शकतो आणि मग त्याचा उपयोग आपण ध्येय पूर्ण करण्यासाठी करून घेऊ शकतो. मर्यादा कमी करण्यासाठी प्रत्येकाच्या स्वभावाच्या मर्यादा असतात, काही लिमिटेशन्स असतात. काही जणांचा स्वभाव भित्रा असतो, काही जणांचा स्वभाव अति आत्मविश्वासाचा असतो, काही जणांचा स्वभाव जो आहे तो डिसिजन मेकिंग काही जणांची वेगळी असू शकते, विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते. तर हे जे काही पॅटर्न्स आहेत, यामध्ये सहजपणे आपण चेंज करू शकतो या रेमेडीजच्या माध्यमातून. ओके. ही स्लाइड इथे मुद्दामून ॲड केलेली आहे. डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स प्रसिद्ध सायकियाट्रिस्ट आहेत आणि त्यांनी काही रिसर्च केलेले आहेत. ते त्यांच्या पुस्तकामध्ये मॅप ऑफ कॉन्शियसनेसमध्ये डॉक्युमेंट केलेले आहेत. मॅप ऑफ कॉन्शियसनेस हे जे पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी काही लाईव्ह जे काही त्यांचे एक्सपेरिमेंट्स आहेत ते तिथे लिहिलेले आहेत. त्यामध्ये व्हायब्रेशनल एनर्जी म्हणजे जी काही आपण स्वतःची व्हायब्रेशनल एनर्जी असतो त्याला ऑरा असं म्हटलं जातं, तेजोवलय असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये. तर ही व्हायब्रेशनल एनर्जी जी आपण कॅरी करत असतो, व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी त्याला असं म्हटलं जातं आणि त्याचा परिणाम आपल्या विचारांवरती होत असतो आणि विचारांचा परिणाम व्हायब्रेशनल एनर्जीवरती होत असतो, व्हाईस वर्सा. तर या व्हायब्रेशनल एनर्जीचा इफेक्ट आपल्या आयुष्यावर कसा होत असतो याचं संशोधन डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांनी केलेलं आहे आणि त्यांचे सायकॉलॉजिकल बरेचसे बुक्स आहेत सायकियाट्रिस्टमध्ये. त्यातील हे महत्वाचं बुक आहे मॅप ऑफ कॉन्शियसनेस. तर यामध्ये त्यांनी असं त्यांचे रिसर्च असं सांगतो की व्हायब्रेशनल जी एनर्जी आहे आपली, त्यानुसार आपले विचार बदलत असतात आणि जसे आपले विचार बदलतात त्यानुसार आपण व्हायब्रेशनल एनर्जी जी आहे ती आपण कॅरी करत असतो आणि विशेष म्हणजे हाच जो नियम आहे तो आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे लाईक अट्रॅक्ट्स लाईक याला ॲप्लिकेबल होतो. कारण जे आपण विचार करतो त्या गोष्टी अट्रॅक्ट करतो आणि ज्या गोष्टी अट्रॅक्ट करतो त्यानुसारच आपले पुढचे विचार जन्म घेत असतात. त्यामुळे डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांनी जे काही हा जो चार्ट आहे, कलरफुल चार्ट आहे, यामध्ये काही फ्रिक्वेन्सीज दाखवलेल्या आहेत. आपल्या वेगवेगळ्या इमोशन्सचे वेगवेगळे विचार, आपल्याकडे जे भावना आपल्या मनामध्ये असतात, त्या भावनेनुसार आपली व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी जी आहे ती बदलत असते. विशेष करून एक 200 किंवा 300 किंवा त्यापेक्षा कमी जर का व्हायब्रेशन्स आपले असतील, तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार असतात. ओके. त्यामध्ये बरेचसे नकारात्मक विचार असतील, भीती असेल, राग असेल, द्वेष असेल, तिरस्कार असेल किंवा स्वतःबद्दल अपराधीपणाची भावना असेल किंवा लाज वाटत असेल स्वतःची. अशा बऱ्याचशा भावना आहेत त्या डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांनी दाखवलेल्या आहेत, की
आपण कमी व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीवरती जेव्हा असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार असतात. आणि ज्यावेळेस आपल्या मनामध्ये व्हायब्रेशनल जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपली हायर वरती असते 400 किंवा त्यापेक्षा जास्त असते. त्यावेळेस आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार असतात आणि त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडत असतो. हे डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांनी त्यांच्या रिसर्चमधून दाखवलेलं आहे. याशिवाय राइट हँड साइडचा जो टेबल आहे विदाऊट कलर त्यामध्ये त्यांनी असं दाखवलंय, की ही व्हायब्रेशनल जी एनर्जी आहे, ती आपण लाँग टर्मसाठी कॅरी करत असतो. त्यामुळे फ्लक्च्युएशन्स डेफिनेटली त्यामध्ये असतात. म्हणजे चांगले वाईट प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये घडतच असतात. परंतु त्यामुळे आपण किती इम्पॅक्ट होतो आणि त्यामुळे आपली व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी किती फ्लक्च्युएट होते आणि किती स्टेबल राहते या वजाचा अभ्यास करून त्यांनी असं संशोधन केलंय, की विशेष करून जे लोकं जास्तीत जास्त काळाकरता चांगल्या व्हायब्रेशन म्हणजे 400 असतील किंवा त्यापेक्षा जास्त व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीवरती असतील जास्त काळाकरता, तर अशी लोकं फायनान्शियली स्टेबल असतात, फायनान्शियली चांगले असतात. आर्थिक समृद्धता त्या लोकांची चांगली असते. आणि जे लोकं व्हायब्रेशनल एनर्जी जी आहे ती लो कॅरी करतात, कमी व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीवरती बऱ्याच काळाकरता असतात. अशा लोकांमध्ये फायनान्शियल स्टेबिलिटी किंवा आर्थिक समृद्धता जी आहे ती कमकुवत असते, हे त्यांना असं आढळलं. त्यामुळे पैशाचा किंवा व्हायब्रेशनल एनर्जीचा आपल्यावरती परिणाम होतो, हे त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दाखवून दिलेलं आहे. ओके. बॅचलर रेमेडीजचे विविध उपयोग आपण कुठे-कुठे करू शकतो. या रेमेडीज कुठे-कुठे वापरता येऊ शकतात, हे आपण या पुढच्या काही स्लाइड्समध्ये बघणार आहोत. आपल्या आयुष्यामध्ये जे काही बदल घडत असतात, विशेष करून प्रमुख आणि महत्त्वाचे जे बदल असतात, त्या बदलांमध्ये सकारात्मक राहणं आणि हे बदल अनिश्चित स्वरूपाचे असू शकतात. त्यामध्ये 1% जरी चान्स असतो, की काहीतरी प्रॉब्लेम घडण्याचा किंवा प्रॉब्लेम होण्याचा. तर असे जे काही बदल आहेत, ते अतिशय सकारात्मक बनवण्यासाठी या रेमेडीजचा आपण वापर करू शकतो. दात येणे असतील, आहारात बदल असेल, पहिल्यांदा किंवा शाळेत जाणे किंवा कॉलेजमध्ये जाणं असेल, वयात येणे असेल, वयामधले कोणतेही ट्रान्झिशन असतील, म्हणजे लहानपणापासून वयात येणे, वयात येण्यापासून म्हातारपण असेल, या सर्व गोष्टींमध्ये या रेमेडीज आपण वापरू शकतो. नोकरीमध्ये प्रारंभ असेल किंवा नवीन काम चालू करायचं असेल, रिटायरमेंट असतील, लग्न असेल किंवा गर्भधारणा असेल, या सिच्युएशन्समध्ये रेमेडीज वापरता येतात. मोनोपॉज असेल, ज्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात किंवा फ्लक्च्युएशन्स होतात, मूड फ्लक्च्युएशन्स होतात, त्यामध्ये रेमेडीज वापरू शकतो. कोणते ठिकाण किंवा वातावरणामध्ये बदल असेल, किशोरवयीन जे मुलं असतात त्यांच्यामध्ये अग्रेसिव्हपणा डेव्हलप होत असतो काही 1-2-3 वर्षासाठी. त्यामध्ये आपण त्यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी रेमेडीज वापरू शकतो. मुलाखत असेल, शैक्षणिक परीक्षा असतील, ऑफिस प्रेझेंटेशन असेल, जिथे आपल्याला विशेष अशा आत्मविश्वासाची गरज असते आणि एखादं काम ध्येय आपलं जे आहे ते साध्य करण्याची गरज असते, तिथेही रेमेडीज आपण वापरू शकतो. कोणते प्रमुख परिवर्तन असतील आपल्या आयुष्यामधले, त्यामध्ये रेमेडीज आपण वापरू शकतो. खाजगी वादविवाद असतील किंवा कौटुंबिक संघर्ष असतील, ते आपण मिटवू शकतो या रेमेडीजच्या माध्यमातून. त्यामध्ये 2 व्यक्तींमधील प्रेमाचे संबंध किंवा जिव्हाळ्याचे संबंध आपण परत मिळवू शकतो. दुसऱ्यांना किंवा इतरांना क्षमा करण्यासाठी या रेमेडीज वापरता येतात. आपण बघू शकतो, की काही व्यक्ती आहेत, ते पूर्ण आयुष्यभर इतरांचा तिरस्कार किंवा द्वेष करत राहतात. तो द्वेष आपण काढून टाकू शकतो रेमेडीजच्या माध्यमातून. काहींना टीका करण्याची सवय असते, स्वतःला किंवा इतरांना दोष देण्याची सवय असते किंवा ॲक्सेप्टन्स नसतो, नाकारण्याची सवय असते कोणत्याही गोष्टीसाठी. असुरक्षितता असेल, मत्सर असेल, द्वेष असेल, तो आपण संपवू शकतो. स्वतःचा किंवा इतरांचा तिरस्कार करण्याची सवय असते. बदला घेण्याचे विचार असतात किंवा तशी भावना मनामध्ये असते. कोणत्याही कारणाने असेल, ती भावना आपण काढून टाकू शकतो रेमेडीजच्या माध्यमातून. चिडचिडपणा असेल, इरिटेशन्स असेल, अशांसाठी रेमेडीज वापरू शकतो. पुढचा मुद्दा आहे, की अनपेक्षित किंवा नकोसे प्रसंग जे आहेत, इमर्जन्सीज आहेत, अशांमध्ये या रेमेडीज आपल्याला वापरता येतात. त्यामध्ये दुःख कमी करणे, दुःख विसरण्यासाठी या रेमेडीज वापरता येतात. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल किंवा अपघात असेल, अशा सिच्युएशनमध्ये त्या व्यक्तीला सावरण्यासाठी या सिच्युएशनमध्ये रेमेडीज वापरू शकतो. जेणेकरून ते सर्व गोष्टींचा प्रभाव त्या व्यक्तीवरती कमीत कमी होईल आणि ती व्यक्ती सकारात्मक राहील अशा प्रसंगी. त्यासाठी रेमेडीज वापरू शकतो. धक्कादायक घटना असेल किंवा बातमी असेल, अपघात, आजारपण, मानसिक आघात असेल, आत्महत्येचे विचार असतील किंवा तसा प्रयत्न केलेला असेल, असुविधाजनक परिस्थिती ओढावलेली असेल, संघर्ष, भांडणे किंवा वादविवाद, आपत्कालीन परिस्थिती असेल,
अनिश्चित परिस्थितीमध्ये शांत आणि सकारात्मक राहण्यासाठी या रेमेडीज वापरता येतात. ओके. आणि अचानक बसलेल्या धक्क्यामध्ये मानसिक धक्का असेल किंवा मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली असेल, अशांसाठी अशा सिच्युएशनमध्येही या रेमेडीज आपण वापरू शकतो. नकारात्मक विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे, याला स्वभावात बदल करणे असंही म्हणू शकतो एका अंशी आपण. स्वतःच्या शरीराची किंवा मनाची जी काही अवस्था आहे, त्यामध्ये आपण अप्रिय आहोत किंवा इतरांपेक्षा आपण कमी सुंदर आहोत किंवा इतरांपेक्षा कोणत्याही बाबतीमध्ये आपण कमी आहोत. ओके. अशी जी भावना मनामध्ये असते ती आपण काढून टाकू शकतो. विशेष करून जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी या रेमेडीज आपण वापरू शकतो, की आपण कुठेतरी कमी आहोत ही भावना जी आहे मनामधून ती आपण नक्कीच काढून टाकू शकतो. न्यूनगंड असेल, निर्णय घेण्यात सक्षम नसेल काही व्यक्ती, निर्णय घेऊ शकत नाहीत. हुशार असतात, परंतु निर्णय घेण्याची क्षमता किंवा निर्णय घेण्याचे पॅटर्न्स वेगवेगळे असतात. ते आपण बदलवू शकतो. गोंधळलेले निर्णय घेणे किंवा शेवटपर्यंत निर्णय घेता येत नाही आणि नैसर्गिकपणे जो काही निर्णय घेतला जातो, त्यामुळे ते प्रिपेअर नसतात. जरी ए आणि बी हा निर्णय असेल आणि आपल्याला हे इव्हॅल्युएट करावं लागतं, की आपल्यासाठी कोणता चांगला आहे. ए निर्णय घेतल्यानंतर किती प्रॉब्लेम होऊ शकतात, इम्पॅक्ट त्याचा परिणाम किती होऊ शकतो, चांगले बेनिफिट किती होऊ शकतात. बी निर्णय घेतल्यानंतर इम्पॅक्ट आणि कॉज या 2 गोष्टीचं एनालिसिस करावं लागतं आणि मग ए आणि बी यातून जो पर्याय आपण निवडतो आहोत, तो निवडावा आणि निवडून नंतर त्यासाठी काय तयारी करता येईल, त्यासाठी कसं प्रिपेअर होता येईल, हे नॉर्मल डिसिजन मेकिंगचे पॅटर्न्स असतात. परंतु काही जणांमध्ये ते निर्णय घेत नाहीत शेवटपर्यंत आणि त्यामुळे नैसर्गिकपणे जो निर्णय लादला जातो त्यासाठी ते प्रिपेअर नसतात. त्यामुळे त्या निर्णयाला ते हाताळू शकत नाहीत. तर अशा व्यक्तींसाठी निर्णय घेण्याची क्षमता आपण वाढवू शकतो. नाही म्हणायला सक्षम नसतात काही व्यक्ती. सहजपणे नाही म्हणू शकत नाहीत किंवा इतरांच्या प्रभावाखाली असतात. सहजपणे हो म्हणून देतात प्रत्येक गोष्टींसाठी. विशेष करून जे व्यक्ती कुठल्याही लेव्हलचे, कुठल्याही थराला जाऊन काम करतात इतरांसाठी. अपेक्षा फार कमी असते इतरांकडून किंवा अपेक्षा ठेवत नाहीत. असे जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये या रेमेडीज आपण वापरू शकतो. जेणेकरून स्वाभिमान आणि स्वतःविषयी एक रिस्पेक्ट त्यांच्या मनामध्ये तयार करू शकतो. प्रियजनांबद्दल जास्त विचार करण्याची किंवा चिंता करण्याची सवय असते. काही जणांना आपल्या लहान मुलाबद्दल किंवा आपल्या आई-वडिलांबद्दल फार जास्त चिंता वाटते. दुसऱ्यांबद्दलची जी चिंता आहे, ओव्हर कन्सर्न्ड अबाउट अदर्स. तर त्या सिच्युएशन्समध्येही आपण या रेमेडीज वापरू शकतो. इतरांची जी चिंता असते किंवा आपल्या जे जवळचे व्यक्ती आहेत, आपले प्रियजन आहेत किंवा लव्हड वन्स त्याला असं म्हटलं जातं. तर त्यांना काही होईल असे मनात विचार असतात, ते आपण काढून टाकू शकतो. काही जणांना मागील अनुभवातून शिकता येत नाही. पुन्हा-पुन्हा त्याच चुका केल्या जातात. अशांसाठी रेमेडीज वापरता येतात. समाजात मिसळण्यास घाबरणे किंवा गर्दीची भीती वाटते. सोशल अँक्झायटी त्याला म्हटलं जातं, की मोठ्या आवाजाची भीती वाटते किंवा जास्त गर्दीच्या ठिकाणी जाण्याची भीती वाटते. अशांसाठी रेमेडीज वापरता येतात. व्यक्तिमत्व सुधारणा करणे किंवा विकास करणे यासाठी रेमेडीज वापरता येतात. त्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असेल, लाजाळूपणा असेल, ज्ञात किंवा अज्ञात कोणती भीती असेल, म्हणजे अनामिक भीती आपण त्याला म्हणतो किंवा सांगता येणारी भीती असते. शारीरिक किंवा मानसिक थकवा असेल, जास्त विचार करण्याची सवय असेल, विशेष करून डिप्रेशन, अँक्झायटी आणि स्ट्रेसच्या केसेसमध्ये अतिविचारांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अतिविचार केल्यामुळे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या घडत असतात आणि विशेष करून विचार जे केले जातात ते नकारात्मक विचार असतात. त्यामुळे नकारात्मक विचार आणि अतिविचार यांचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे यांना डिप्रेशनचे इश्यूज तयार होतात. त्यामुळे अतिविचार जे आहेत, विचारांची जी शृंखला आहे, चेन जी आहे, ती आपण स्टॉप करू शकतो रेमेडीजच्या माध्यमातून आणि नकारात्मक विचार बंद करू शकतो. अतिचिंता असेल, अपराधीपणाची भावना असेल, आत्महत्येचे विचार किंवा झोप न येणे. विशेष करून झोप न येण्याचं हे औषध नाहीये, परंतु विचार जर का आपण थांबवू शकलो, तर नक्कीच झोप शांत लागू शकते. त्यामुळे झोपेसाठी या रेमेडीज वापरता येतात. अतिविचारांचा प्रॉब्लेम असेल तर. कमकुवत निर्णय घेणे किंवा सतत त्याच-त्याच चुका करणे, स्वाभिमान नसणे, अतिघाई, धीर नसणे, ओव्हर ॲक्टिव्ह जे मुलं असतात त्यांच्यासाठी सुरू केलेले काम पूर्ण करण्याची सवय असते. बरेच जण तुम्ही बघितले असतील, की अ, 6 महिन्यापूर्वी वेगळाच व्यवसाय किंवा जॉब करत होता. त्यानंतर पुन्हा बदल बदल केला त्यामध्ये इंटरेस्ट राहिला नाही.
मग बदल केल्यानंतर दुसरं काहीतरी जॉब किंवा व्यवसाय चालू केला. पुन्हा त्यामध्ये 4-6 महिने केल्यानंतर पुन्हा बदलला. असे जे पॅटर्न्स आहेत लोकांमध्ये, की एका जागी किंवा एका गोष्टीवर टिकून राहू शकत नाहीत. अशा व्यक्तींसाठी आपण रेमेडीज वापरू शकतो. अ, काही जणांमध्ये सुरू केलेलं काम पूर्ण करण्याची सवय नसते. त्यामध्ये ते लोकं फार हुशार असतात, परंतु काम जे आहे ते दिवसातून 4 कामं असतील, तर ते सगळी 4 कामं हातात घेतात वन बाय वन, परंतु 100% कोणतंही काम सक्सेसफुली पूर्ण करत नाहीत. ओके. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सतत बदल करण्याची सवय असते काही जणांना. यांच्यासाठी रेमेडीज वापरू शकतो. नकारात्मक किंवा त्रासदायक भावनांचा सामना करण्यासाठी या रेमेडीज वापरता येतात. ज्यामुळे रागावणे असेल, अतिराग असेल, छळ करण्याची सवय असेल किंवा विनाकारण मारणे असतील. हे जे पॅटर्न्स आहेत, विशेष करून डॉमिनेटिंग जे व्यक्ती असतात, हुकुमशहा पद्धतीचे, त्यांच्यामध्ये हे पॅटर्न्स आढळतात. अशांसाठी रेमेडीज वापरता येतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून गंभीर शारीरिक, मानसिक इजा करणे किंवा त्रास देणे, ताणतणाव, नैराश्य, भीती किंवा अपराधीपणाची भावना, आत्मविश्वास नसणे किंवा कमी असणे. ओके. अति हट्टीपणा किंवा खोटे बोलण्याची सवय असते, विशेष करून लहान मुलांमध्ये. चोरी करण्याची सवय होणे किंवा इच्छा असणे, विशेष करून ज्या मुलांकडे लक्ष दिलं जात नाही, अशांमध्ये हे पॅटर्न्स आढळतात. अटेन्शन सेकिंग डिसीज म्हणतात त्याला. आणि दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मिळवण्याची काही जणांची इच्छा असते किंवा तशा प्रकारचे दुसऱ्यांना त्रास झाल्यानंतर त्यांना आनंद होतो. असे जे काही नकारात्मक विचार आहेत, त्यामध्ये रेमेडीज वापरता येतात. स्वार्थी असतील, धूर्त जे लोकं असतील, त्यांच्यामध्ये खोटे बोलण्याचे प्रमाण असतील किंवा त्यांना फसवण्याची जी पद्धत आहे, त्यामध्ये बऱ्याच अंशी आपण बदल करू शकतो. कोणत्याही प्रकारचं व्यसन आहे, हे व्यसन जर का डिप्रेशनमुळे असेल, म्हणजे ताण-तणावातून जर का व्यसन केलं जात असेल, तर त्यामध्ये रेमेडीज वापरता येतात. परंतु हौस म्हणून जर का व्यसन करत असेल, तर त्यामध्ये रेमेडीज फायदेशीर ठरत नाहीत. परंतु जे काही डिप्रेशन्स किंवा आपण देवदास मूव्ही बघितला असेल. देवदास मूव्हीमध्ये जे काही देवदासचं वर्तन होतं किंवा व्यसन होतं, ते डिप्रेशनमधून तयार झालेलं होतं किंवा दुःखातून तयार झालेलं होतं. अशा केसेसमध्ये आपण रेमेडीज वापरू शकतो, दुःख कमी करू शकतो. शैक्षणिक विकासामध्येही रेमेडीज वापरता येतात, जेणेकरून जे टीचर्स आहेत किंवा शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी विशेष ही स्लाईड आहे, की पुन्हा-पुन्हा त्याच चुका करण्याची सवय असते लहान मुलांमध्ये. एकाग्रता नसते, एखादा विषय सोडून अर्धवट सोडून दुसऱ्याच विषयामध्ये जातात किंवा त्यात काम करतात, अभ्यास करतात. एखाद्या विषयाबद्दल भीती असणे, विशेष करून गणित आणि इंग्लिश या विषयाबद्दल भीती असते मनामध्ये. अभ्यासाचा ताण किंवा चिंता असेल, एखादा विषय पास होणार नाही असं वाटत असेल किंवा परीक्षा द्यायचीच इच्छा न होणे, अभ्यास करताना इतर विचारांनी निघून जाणे किंवा स्टेज डेअरिंग असेल, शिक्षकांची भीती असेल, अशा केसेसमध्ये रेमेडीज वापरू शकतो. ओके. प्रेमळ आणि भावनिक नाते टिकवण्यासाठी या रेमेडीज वापरता येतात. त्यामध्ये असुरक्षिततेची भावना असेल मनामध्ये, त्या इन्सिक्युरिटी, त्यासाठी रेमेडीज वापरता येतात. प्रेम न मिळाल्याची भावना असते. बऱ्याचशांशी जे काही ओव्हर पॉझेसिव्ह जे लोकं असतात किंवा काही जे व्यक्ती असतात, रिलेशनशिपचे जे मोस्टली इश्यूज आहेत, ते याच कारणामुळे असतात, की प्रेम न मिळाल्याची जी भावना आहे मनामध्ये, त्यामध्ये या रेमेडीज कामं करतात किंवा कामे येऊ शकतात. वैचारिक मानसिक एकटेपणा जो विशेष करून वृद्धांमध्ये आढळतो, त्यासाठी रेमेडीज वापरता येतात. आत्मविश्वास किंवा स्वतःबद्दल आदर कमी असणे, अपराधीपणाची भावना असेल, संशय, तिरस्कार किंवा कोणत्याही प्रकारची भीती असेल, त्यासाठी या रेमेडीज वापरता येतात. ओके. 1 सेकंड. किती जणांना ही जी सिस्टम आहे डॉक्टर बॅच यांची ही शिकायची इच्छा आहे? कृपया येस म्हणून टाइप करा जर का तुम्हाला या रेमेडीज शिकायची इच्छा असेल. चॅट बॉक्समध्ये टाइप करा येस म्हणून किंवा होय म्हणून जर का या रेमेडीज तुम्हाला शिकायची इच्छा असेल. आणि काही जणांना क्वेशन्स असतील, काही विचारायचं असेल, तर कृपया क्यू एंड ए नावाचा जो सेक्शन आहे, त्यामध्ये प्रश्न किंवा तुमचे जे काही प्रश्न आहेत, ते क्वेशन्स आहेत, ते ॲड करा. एक 10 ते 15 मिनिटात आपण त्या प्रश्नांवरती येऊयात आणि ते डिस्कस करूयात. ओके. क्यू एंड ए सेक्शन्समध्ये ॲड करा तुमचे प्रश्न. ओके. थँक यू.
ज्यांना या रेमेडी शिकायची इच्छा आहे त्यासाठी आपले काही कोर्सेस आहेत बॅच फ्लॉवर रेमेडीज विषयी. त्यामध्ये कोर्स जो आहे तो 2 ते 3 स्वरूपामध्ये आहे. त्यातील पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे हा कोर्स रेकॉर्डेड आहे. ओके. त्यामध्ये त्याचा उद्देश असा आहे, की एकतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्याकडे जेव्हा वेळ आहे तेव्हा तुम्ही तो बघू शकता, कोर्स करू शकता. त्यामुळे तो रेकॉर्डेड ठेवलेला आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, की या रेमेडी जेव्हा आपण शिकतो किंवा एखादी सिस्टम आपण जेव्हा शिकत असतो, त्यावेळेस पहिल्यांदा वाचल्यानंतर, अनुभव घेतल्यानंतर, बघितल्यानंतर किंवा शिकल्यानंतर जे आपल्याला अंडरस्टँडिंग त्यातून येते आणि त्यानंतर आपण पुन्हा ती गोष्ट जेव्हा रिपीट करतो, त्यावेळेस अनुभवातून अनुभव घेतल्यानंतर जे काही आपण रिपीट करतो एखाद्या गोष्टीमधून, त्यावेळेस जी आपल्याला लर्निंग मिळते ती विस्डम लेव्हलला असते. त्यामुळे हे जे रेकॉर्डिंग आहे, ह्याचा ॲक्सेस तुम्हाला 1 वर्षापर्यंत असणार आहे. त्यामुळे या रेमेडी शिकत असताना पुन्हा तुम्हाला गो थ्रू करायचा असेल तो कोर्स, तर तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला रिपीट करून ते पाहता येतं, किती वेळेस पाहता येतं आणि तुमच्या वेळेनुसार ते करता यावं, या उद्देशाने आपण जे काही मेन जो कोर्स आहे, तो रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ठेवलेला आहे. ओके. 1 वर्षापर्यंत त्याचा ॲक्सेस असतो. केस स्टडीज बेस्ड त्याच्यामध्ये अ, आपण केस स्टडीज ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत. त्यामुळे जे काही तुमचे अंडरस्टँडिंग आहे, जे काही डेव्हलपमेंट आहे रेमेडीच्या अंडरस्टँडिंगची, ते आपण वेगवेगळ्या केस स्टडीज आणि ॲक्टिव्हिटीच्या बेसिसवरती घेतलेली आहे. जेणेकरून या रेमेडीज प्रॅक्टिकली तुम्हाला कशा वापरता येईल, कशा सेल्फ हीलिंगसाठी आणि दुसऱ्यांच्या हीलिंगसाठी वापरता येईल, यासाठी आपण या उद्देशाने केस स्टडीज यामध्ये ॲड केलेल्या आहेत. ओके. दुसरा जो पार्ट आहे कोर्सचा, तर या जो कोर्स आहे तो मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहे. त्या तिन्हीचाही ॲक्सेस तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून मिळेल. काही स्पेशल बोनसेस आहेत ज्या या कोर्स सोबत आपण ॲड केलेल्या आहेत. ते बोनसेस म्हणजे काही पी-डी-एफ बुक्स आहेत. इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषांमध्ये बुक्स आहेत. ते बुक्स तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपवरती ॲड केलं जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या बुक्सचा ॲक्सेस मिळेल. ओके. जे लोक आज जॉइन करू शकतील त्यांच्यासाठी हे बुक्स इथे ऍड केलेले असतील बोनस म्हणून. ओके. एक सेकंड. ओके. दुसरा जो बोनस आहे यामध्ये ते म्हणजे फ्री ॲक्सेस टू मंथली मीटिंग्स. आपण मंथली मीटिंग्स घेत असतो आणि जनरली या मीटिंग्स संडेला असतात. यामध्ये लाईव्ह मीटिंग्स असतात आणि आपण डिस्कशन्स असतात. त्यामध्ये पहिलं म्हणजे क्वेश्चन्स, काही डाउट्स, क्वेरीज किंवा प्रॅक्टिकली वापरण्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील, काही अनुभव असतील, ते आपण तिथे डिस्कस करत असतो. दुसरी गोष्ट काही केस स्टडीज आपण तिथे डिस्कस करतो. जे काही आपल्याकडे काही सायकियाट्रिस्ट आहेत किंवा काही मेंटल हेल्थमध्ये काम करणारे लोकं आहेत. त्यांच्या काही केस स्टडीज, त्यांच्या क्लायंटचे इश्यूज हे आपण तिथे डिस्कस करत असतो. म्हणजे जेणेकरून एका व्यक्तीच्या केस स्टडीवरती आपण जेव्हा डिस्कस करतो, तर इतर सर्वांनाही त्या शिकता येतील, समजून घेता येतील. या उद्देशाने आपण यामध्ये काम करत असतो. तर त्या मीटिंग्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल इथे. तिसरा जो बोनस आहे त्यामध्ये काही ग्रुप्स आहेत आपले पेड मेंबर्सचे, ज्यामध्ये WhatsAppचा ग्रुप आहे आणि टेलिग्रामचा ग्रुप आहे, Facebookचा ग्रुप आहे. या ग्रुपचा ॲक्सेस तुम्हाला इथे मिळेल, जेणेकरून हे ग्रुप्स तुम्हाला शिकण्यासाठी किंवा डिस्कशनसाठी पार्टिसिपेट करण्यासाठी महत्त्वपूर्ण राहतील. ओके. याशिवाय सर्टिफिकेट ऑफ कंप्लीशन बॅच फ्लॉवर लाईफस्टाईल हब कडून तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल ऑनलाईन कोर्स केल्याचं. हे एक सॅम्पल सर्टिफिकेट आहे आणि हा जो कोर्स केल्याचं सर्टिफिकेट मिळेल, की तुम्ही हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. कंप्लीशन नंतर मिळेल ते आणि ते तुम्ही वापरू शकता. हे 4th बोनस आहे. एक कोर्सचा छोटासा डेमो देतो मी, की कोर्सचं स्वरूप कसं आहे किंवा कोर्स कसा ॲक्सेस करता येऊ शकतो याबद्दल आपण डिस्कस करूयात 1 सेकंदामध्ये. 1 सेकंड स्टॉप करतो मी आणि ओके. ओके. तर हा कोर्स जो आहे त्यामध्ये सामान्य माहिती आणि उपयोग व्हिडिओ बेस्ड कोर्स आहे. त्यामध्ये ही बेसिक माहिती तुम्हाला दिली जाईल. त्यानंतर या रेमेडीज कशा वापरायच्या किंवा या रेमेडीज कशा प्रॅक्टिकली वापरायच्या, त्यामध्ये इमोशनल चार्ट्स, इमोशन्स कशा आयडेंटिफाय करायचे, कोणकोणते इमोशन्स असतात, टाइप रेमेडीज, मूड रेमेडीज, स्वभाव कसा बदलावू शकतो आपण, काय-काय पॅटर्न्स असतात, मिक्सिंग कसे बनवायचे रेमेडीजचे, कशा प्रॅक्टिकली वापरायच्या, इंडियन रेमेडीज, ओरिजिनल रेमेडीज,
नंतर 38 ज्या रेमेडीज आहेत त्या कशा प्रकारे वापरू शकतो, काही काही यूज केसेस आहेत त्या रेमेडीचे ते आपण डिस्कस करतो. मुख्य उपयोग आणि केस स्टडीज ज्यामध्ये व्हिडिओ बेस्ड ऍक्टिव्हिटीज असतात, की या रेमेडीज आपण स्वतःसाठी कशा आयडेंटिफाय करायच्या, या सर्व गोष्टी हात धरून शिकवल्या जातात. त्याशिवाय दुसऱ्यांना रेमेडी द्यायची असतील तर त्यांची अंडरस्टँडिंग कशी काढायची किंवा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा, माहिती कशी घ्यायची, कन्सल्टेशन कसं करायचं, यासाठी कोणते प्रश्न विचारायचे, या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये घेतलेल्या आहेत. काही बुक्स आहेत जे तुम्हाला आता मी दाखवले, त्यातील काही बुक्स इथे ऍड केलेले असतात. टेलिग्राम ग्रुपवरती जास्त बुक्स आहेत, परंतु इथे एक हँडी म्हणून हे बुक्स तुम्हाला इथूनही वाचता येतात. ओके, अशा प्रकारचा हा रेकॉर्डेड कोर्स आहे आणि त्यासोबत लाईव्ह सेशन्स आपण घेत असतो. एक व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचा आहे. एक सेकंड. ओके, एक मिनिटाचा व्हिडिओ आहे तो. Hello friends, now I'm going to make a mixing remedy for myself. First, I will put the water violet, milk, and next I will put aspirin. हा माझ्या 8 वर्षाच्या मुलीचा व्हिडिओ आहे आणि लहान मुले अतिशय सहजपणे या रेमेडीज हाताळू शकतात, वापरू शकतात, अतिशय सुरक्षित असतात. आणि तिला सर्व रेमेडीज माहिती नाही आहेत, परंतु एक 8-10 रेमेडीजची नावं माहिती आहेत आणि ऍटलिस्ट ज्या रेमेडीज तिला ती वापरते किंवा Hot. तिने जाणून घेतलेल्या आहेत, Why तर not? अतिशय सहजपणे या रेमेडीज लहान मुलंही वापरू शकतात. त्यामध्ये असं अवघड असं काहीच नाहीये. 2 drops. त्यामुळे स्वतःसाठी, फॅमिलीसाठी नक्कीच Now या रेमेडीज आपण वापरू I शकतो. will shake like this, and I ओके, स्लाइड पुन्हा शेअर करतो मी. या ज्या रेमेडीज आहेत त्या अतिशय सहजपणे आपण वापरू शकतो आणि इतरांना देऊ शकतो. ओके, बरेच जणांचे क्वेश्चन आलेले आहेत, प्रश्न आपण घेऊयात. एक 10 मिनिटात 15 मिनिटात प्रश्न घेऊयात. ओके, स्पेशल व्हॅल्यू ऑफर फॉर ऍक्शन टेकर्स, जे व्यक्ती ऍक्शन घेणार आहेत किंवा ज्यांना या रेमेडीज शिकायच्या आहेत त्यांच्यासाठी काही ऑफर आपण ठेवलेली आहे. या कोर्सची जी प्राइस आहे त्यामध्ये आपण अतिशय जास्तीत जास्त डिस्काउंट देऊन एक 4999 पर्यंत या कोर्सची प्राइस आपण सेल करत असतो किंवा लोकांना याचा शिकण्यासाठी आपण त्याची प्राइस देत असतो. परंतु ज्या ही प्राइस यामध्येही अजून अजून डिस्काउंट आपण सध्या देत आहोत. त्यामध्ये फेस्टिवल ऑफर फॉर टुडे मध्ये आपण काही प्राइस डिस्काउंट या कोर्समध्ये देत आहोत. ओके, ज्या लोकांना जॉईन करायचं आहे त्यांच्यासाठी फक्त 2999 म्हणजे 3000 हा कोर्स आपण देत आहोत ऍक्सेस. आणि त्यासोबत बोनसेस तुम्हाला मिळणार आहेत फ्री आणि त्याचा तुम्ही हे करू शकता, जॉईन होऊ शकता. ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांच्यासाठी डिटेल्स मी तुम्हाला याच्यावरती पाठवतो. ओके, चॅट ग्रुपमध्ये तुम्हाला डिटेल्स पाठवतो आणि आपण क्वेश्चन आणि आन्सर कडे जात आहोत. ओके, डिटेल्स पाठवलेले आहेत. त्यामध्ये गुगल पे आणि फोन पेचा नंबर तुम्हाला पाठवलाय आणि लिंक आहे पेमेंटची, त्यावरती पण लिंक पेमेंट करू शकता तुम्ही. ओके, आणि पेमेंट केल्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि स्क्रीनशॉट हे 4 गोष्टी तुम्हाला मला पाठवायच्या आहेत व्हॉट्सअपवरती. व्हॉट्सअपचा जो गुगल पेचा नंबर आहे तोच व्हॉट्सअपचा नंबर आहे. त्यावरती डिटेल्स पाठवायचे आहेत आणि त्यानंतर एक 24 तासामध्ये तुम्हाला ऍक्सेस दिला जाईल कोर्ससाठी आणि ग्रुप्समध्येही ऍड केलं जाईल. ओके, तर तोपर्यंत आपण बरेचसे लोक जे जॉईन करत आहेत तोपर्यंत आपण क्वेश्चन अँड आन्सर कडे वळूयात. ओके,
काही चॅटबॉक्समध्ये प्रश्न आहेत ते आपण आधी एकदा बघूयात. ओके. ओके. रोहित सर, इंट्रोडक्शन अबाउट दिस. सर, इंट्रोडक्शन आपण सुरुवातीला घेतलेलं आहे. तुमचं जर का मिस झालं असेल तर रेकॉर्डिंग पाठवली जाईल तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती. तिथे तुम्ही पुन्हा बघू शकता. ओके सर, पूर्ण करण्यासाठी कोणते रेमेडीज वापरावी? नीलू मॅडमचा प्रश्न आहे, ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणत्या रेमेडीज वापराव्या लागतात? त्यामध्ये जेव्हा आपल्याला ध्येय पूर्ण करायचे असतात त्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामध्ये एक तर आपले जे होप्स आहेत, आशा आहेत, त्या चांगल्या असल्या पाहिजेत किंवा जास्त असल्या पाहिजेत त्या ध्येय पूर्ण करण्यासाठी. त्या आशा आपण वाढवू शकतो. दुसरी गोष्ट, आत्मविश्वास जो आहे तो आपला चांगला असला पाहिजे, वाढवता आला पाहिजे. त्यासाठी काही रेमेडीज आहेत, लार्ज रेमेडी आहेत, ती आपण वापरू शकतो. त्यामुळे आपला आत्मविश्वास जो आहे तो अतिशय चांगला राहतो. याशिवाय मनात आपल्या भीती नसलेली पाहिजे एखाद्या गोष्टीविषयी. कारण जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीवरची भीती वाटते त्यावेळेस आपण ते काम सक्सेसफुली करू शकूच असं नाहीये. कारण भीतीमुळे आपल्याला नकारात्मक ज्या गोष्टी आहेत ते विचार त्या गोष्टीबद्दलचे ते मनात येत असतात. त्यामुळे ती भीती नसायला हवी. त्यासाठी काही रेमेडीज आहेत. याशिवाय प्रत्येक व्यक्तीचे काही लिमिटेशन्स असतात. विचार करण्याचे असतील, स्वभावाचे असतील, डिसिजन मेकिंगचे असतील. हे सर्व गोष्टी आपण अंडरस्टँड करून, समजून घेऊन आपण रेमेडीज नक्कीच तिथे वापरू शकतो. पण प्रत्येक व्यक्तीसाठी या रेमेडीज वेगवेगळ्या असू शकतात. असं स्टँडर्ड कॉम्बिनेशन्स नाहीयेत किंवा ते योग्य राहणार नाही. ओके. ज्योती मॅडम, आय हॅव ऑलरेडी इनरोल्ड फॉर दिस. येस मॅम, थँक्यू. पांडुरंग सरांचं ओके. सर, तुम्ही जॉईन करू शकता. ओके. काही प्रश्न Q&A सेक्शन्स मध्ये आहेत ते आपण बघूयात. ओके. इंट्रोडक्शन सर याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न मी इग्नोर करतो. तुम्ही हे घेऊ शकता. मिलिंद सरांचा प्रश्न आहे, फीस किती आहे कोर्सची? सर, 2999 फीस आहे, जे आपण फेस्टिवल डिस्काउंट मध्ये देत आहोत. त्यामध्ये 3000 रुपये प्राइस आहे फीसची. ओके. ओके. गजानन सरांचा प्रश्न आहे, हे कुठे मिळते औषध? सर, या रेमेडीज तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळू शकतात. पहिली आपण जसं बघितलं यावरती ऑलरेडी, परंतु मी संक्षिप्त रूपामध्ये तुम्हाला सांगतो, तुमचं मिस झाले असेल तर. या रेमेडीज तुम्हाला एकतर ऑनलाईन मिळू शकतात. त्यामध्ये हेल्थ मग नावाची वेबसाईट आहे, ॲप आहे, किंवा टाटाचं 1mg नावाचं ॲप आहे. त्याच्यावरती तुम्ही बॅच फ्लॉवर रेमेडी सर्च केलं तरी तुम्हाला सगळ्या रेमेडीची लिस्ट मिळेल. त्यातून ज्या रेमेडीज तुम्हाला पाहिजेत त्या तुम्ही ऑर्डर करू शकता. याशिवाय तुमच्या आजूबाजूला होमिओपॅथिक मेडिकल असतील तर तिथेही तुम्ही ज्या काही रेमेडीज लागतात, 4-5 रेमेडीज, त्याची नावं जर का लिहून दिलीत किंवा तोंडी सांगितलीत तर तुम्हाला ते मिक्सिंग बनवून देतात. गोळ्याच्या फॉर्ममध्ये, साबुदाण्यासारख्या ज्या गोळ्या असतात त्या फॉर्ममध्ये, किंवा मग अल्कोहोलचे जे असतात, म्हणजे स्पिरिट असतात यामध्ये, जे अल्कोहोल जे मेडिसिन असतं, होमिओपॅथिक मेडिसिन, त्या फॉर्ममध्ये पण तुम्हाला बनवून देतात. त्यासाठी कोणत्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही, तुम्हाला देतात ते. ओके. त्या 2 ठिकाणी तुम्ही मागवू शकता. तुम्हाला जर का रेमेडीज माहिती नसतील तर तुम्हाला जनरली कन्सल्टेशन असतं. म्हणजे त्यामध्ये तुमचे विचार जे आहेत ते कसे आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या लाईफमध्ये, हे अंडरस्टँड केलं जातं. तुमची हिस्ट्री, म्हणजे हे प्रॉब्लेम स्टार्ट कुठून झालेत, तुमचा मूळ स्वभाव आहे की काहीतरी घडल्यामुळे हे प्रॉब्लेम चालू झालेत, याची अंडरस्टँडिंग घेतली जाते. आणि तुमचा जो मूळ स्वभाव आहे तो अंडरस्टँड करून घेतला जातो. या 3 गोष्टींच्या बेसिसवरती तुम्हाला रेमेडीज दिल्या जातात. तुम्हाला जर का रेमेडीज माझ्याकडून घ्यायच्या असतील, ओरिजिनल रेमेडीज, विशेष करून मी फक्त ओरिजिनल रेमेडीज देतो, तर त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पण इंडियन रेमेडीज तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातात सहजपणे. ओके. पहिली औषध घेत होतो, संपले आहे, रेमेडीजचा फायदा झालाय. जयप्रकाश सर, तुम्ही, मला माहित नाही माझ्याकडून घेतलाय, कारण माझ्याकडे भरपूर क्लायंट्स असतात, त्यामुळे तुमचं आडनाव नाहीये तिथे. तुम्ही, तुम्हाला जर का पुन्हा घ्यायचं असेल तर माझ्याकडून घेऊ शकता, किंवा ज्यांच्याकडे तुम्ही घेताय ऑलरेडी त्यांच्याकडे कन्सल्टेशन केलेलं असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. जनरली एक 3 ते 6 महिन्यापर्यंत रेमेडीज घेऊ शकतो आपण, काही इश्यूज असतील तोपर्यंत, सॉर्ट आउट होईपर्यंत. ओके. थँक्यू सर, थँक्यू फॉर गिव्हिंग फीडबॅक. ग्लोबल्स मध्ये मेडिसिन टाकून रुग्णाला देऊ शकतो काय? हो सर, देऊ शकता रेमेडीज. पण तू जनरली काय आहे ना, की व्हायब्रेशनल मेडिसिन्स आहेत किंवा व्हायब्रेशनल एनर्जी आहे, त्यामुळे
लिक्विड फॉर्ममध्ये दिलेलं जास्त बेटर राहील. आणि काही जण जे होमिओपॅथिकल प्रॅक्टिशनर्स आहेत किंवा होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, ते होमिओपॅथिक मेडिसिन्स आणि बॅचलर रेमेडी हे दोन्ही मिक्सिंग कॉम्बिनेशन्समध्ये देतात. त्यामुळे ते ग्लुकोजमध्ये टाकून पण देतात. त्यामुळे चालतं, असं काही नाही. पण कॉम्बिनेशन्स थोडंसं कॅरी करायला अवघड जातं, कारण तुम्ही कोणत्या रेमेडीज कशा वापरताय. परंतु ओरिजिनल रेमेडीज असतील तर ग्लुकोजमध्ये ऍड करता येतात सहजपणे. ओके. वॉटर बेस आहेत की आरएस बेस आहेत? सर, ज्या ओरिजिनल रेमेडीज आहेत त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं. त्यामध्ये विशेष करून ब्रँडी जे अल्कोहोल आहे ते त्यामध्ये ऍड केलं जातं प्रिझर्वेटिव्ह म्हणून. काही ज्या रेमेडीज आहेत ज्या इंडियन मार्केटमध्ये मिळतात त्यामध्ये स्पिरिट ऍड केलं जातं, इथेनॉल स्पिरिट असतं. त्याचं कारण असं आहे की त्या ज्या रेमेडीज आहेत विशेष करून होमिओपॅथिक मॅन्युफॅक्चरर कंपनी आहेत किंवा होमिओपॅथिक फार्मसी कंपनीज ज्या आहेत त्या रेमेडीज बनवतात. त्यामुळे त्या जे बेस आहे त्याच्यामध्ये ते होमिओपॅथिक मेडिसिन्समध्ये जे असतं ते त्यामध्ये कंटिन्युअली वापरलं जातं. ते ऑलरेडी डायल्यूट करून विकतात इथे इंडियामध्ये. ओके, अजून काही क्वेश्चन्स आहेत? इंडियन रेमेडीज वापरल्यास काही अडचण? काहीच अडचण नाहीये सर. फक्त लहान मुलांसाठी असतील तर तुम्ही शक्यतो ओरिजिनल रेमेडीज वापराव्यात. कारण काही जणांना अल्कोहोलची ॲलर्जी वगैरे असू शकते. आपण ते प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यामुळे एक जनरली लहान मुलांसाठी एक 4-5 वर्षापेक्षा खालची मुलं असतील, त्यांना आपण ओरिजिनल रेमेडीज वापरू शकतो, ज्या पाण्यामध्ये डायल्यूट केलेले असतात, शुद्ध पाण्यामध्ये. आणि जे काही 4-5 वर्षापेक्षा जास्त एजेसचे मुलं असतील किंवा मग म्हातारे माणसं जरी असतील किंवा यंग असतील, त्याच्यासाठी आपण इंडियन रेमेडीज वापरू शकतो. सेम इफेक्ट आहे, इफेक्टिव्हली काम करतात. त्यामुळे असं काही अडचण नाहीये. ओके. ओके सर. जयप्रकाश सर. थँक यू. ओरिजिनल रेमेडीजच्या किमती किती आहेत? सर आपण घेतलं याच्यामध्ये, पण एक सांगतो की ओरिजिनल रेमेडीची किट महाग असते. त्याची प्राइस जनरली 35,000 ते 40,000 पर्यंत असते 40 बाटल्यांची. एक बाटली जर का तुम्ही घेतली तर ₹1,000 ला 10 ml ची बाटली येते आणि ₹2,000 20 ml 20 ml किंवा 30 ml ची बाटली येते. परंतु ओरिजिनल रेमेडीज तुम्ही तेव्हा घेऊ शकता जेव्हा तुम्हाला कॉन्फिडेंटली माहिती आहे की ही रेमेडी आपल्याला जास्त दिवस वापरायची आहे किंवा तुम्ही काही प्रॅक्टिशनर्स आहात, तुमच्याकडे क्लायंट्स असतील, त्यावेळेस तुम्ही ओरिजिनल रेमेडीज घेऊ शकता. कारण त्या रेमेडीज डायल्यूट करून खूप जास्त वापरता येतात. एका बाटलीपासून जास्त बाटल्या बनवता येतात. त्यामुळे प्रॅक्टिशनरसाठी किंवा तुमचे क्लायंट्स असतील किंवा तुम्ही सायकॉलॉजीमध्ये काम करत असाल, मेंटल हेल्थमध्ये, तर त्या रेमेडीज तुम्हाला घ्यायला पुरतात. किंवा मग तुम्ही इंडियन रेमेडीज घेऊ शकता किंवा मिक्सिंग घेऊ शकता. फक्त जी मिक्सिंग असते जशी मिक्सिंग, आता ही माझी बाटली आहे, मिक्सिंग बनवलेली आहे बॅचलर रेमेडीची. याच्यामध्ये 5-6 रेमेडी जनरली आपण टाकतो. तर अशी मिक्सिंग पण तुम्हाला बनवून मिळते. त्यामुळे ती पण तुम्ही घेऊ शकता. ओरिजिनल रेमेडीजच्या किमती ठीक आहे, बघितलं आपण हे. इंडियन रेमेडीज फार स्वस्त आहेत. ₹80-90 पासून स्टार्ट होते एका बाटलीची. शुगरची सर, नीलू मॅडम, या रेमेडीज ज्या आहेत त्या विशेष करून आपण मेंटल हेल्थसाठी वापरतो. बरेच जण अशी कमिटमेंट करतात की रेमेडीज वापरून तुमची शुगर कमी होते वगैरे वगैरे. तर तो वेगळा पॅटर्न झाला, वेगळी गोष्ट झाली. कारण माझ्या मते या रेमेडीज आपण मेंटल हेल्थसाठी वापरू शकतो आणि मेंटल हेल्थ तुमची चांगली झाल्यानंतर त्याचे ॲस्पेक्ट तुमच्या फिजिकल बॉडीवरतीही दिसू लागतात. परंतु हे म्हणणं चुकीचं होईल की ही रेमेडीची बाटली घेतल्यानंतर तुमची शुगर कमी होते, असं म्हणणं चुकीचं होईल. त्यामुळे या रेमेडीज शुगरसाठी, बीपीसाठी, फिजिकल बॉडीसाठी इफेक्टिव्हली काम करतात. एक घेतल्यानंतर लगेच रिझल्ट येतो, हे चुकीचं वाक्य आहे. त्यामुळे या रेमेडीज मेंटल हेल्थसाठी आहेत आणि त्याचा प्रभाव जो आहे मेंटल हेल्थवरती लगेच तुम्हाला दिसू लागतो. ओके. शुगरसाठी अशा कोणत्याही रेमेडीज नाही आहेत. परंतु काही अंशी आपण त्या व्यक्तीचा जी काही कोणत्या टाईपची व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचे चॅलेंजेस मेंटल लेव्हलवरती कोणते आहेत, हे सर्व अंडरस्टँडिंग घेऊन त्या व्यक्तीला आपण रेमेडीज देऊ शकतो. ओके. परंतु फिजिकल सिम्पटम्ससाठी डायरेक्टली रेमेडी देणं योग्य नाहीये. ओके. दिवसातून किती वेळा घेऊ शकतो? जनरली मॅडम, या रेमेडीज ज्या आहेत ना, आपण दिवसातून किती वेळा घेऊ शकतो? म्हणजे जसं आता उदाहरण द्यायचं झालं, तर एखादी ताणतणावाची सिच्युएशन असेल, काहीतरी खूप त्रासदायक सिच्युएशनमधून आपण जर का जात असू, तर दर 1 तासाला, अर्ध्या तासाला ही रेमेडी घेतली तरी काही त्याचे कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत. उलट चांगलाच परिणाम होतो.
आणि काही सिच्युएशन्समध्ये जसे कोमाचे सिच्युएशन्स असतील किंवा जास्त सफरिंग असेल, कोणी हॉस्पिटलाइज असेल, त्यावेळेस आपण जर का रेस्क्यू रेमेडी असेल किंवा बाकीच्या रेमेडीज असतील, त्या आपण दर 1 तासाने जरी दिल्या तरी काही फरक पडत नाही. ही बाटली जी आहे आता मिक्सिंग केलेली बाटली आहे, ती अख्खी बाटली जरी पिली तरी कोणताही साइड इफेक्ट होत नाही किंवा परिणाम होत नाही. त्यामुळे तसं काही नाहीये की किती वेळा घेऊ शकतो. कितीही वेळा घेऊ शकतो, परंतु जो त्रास आहे, इश्यू आहे त्यानुसार आपण फ्रिक्वेन्सी डिसाईड करतो. आणि नॉर्मल जी फ्रिक्वेन्सी आहे, नॉर्मल सिच्युएशन्समध्ये तेव्हा दिवसातून 4 वेळा आपण या रेमेडीज घेतो. ओके. बऱ्याच जणांनी जॉइन केलेला आहे. कोर्स ज्यांनी जॉइन केलेला आहे तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि थँक एक 24 तासामध्ये डिटेल्स तुम्हाला पाठवले जातील. अजून कोणालाही जॉइन करायचं असेल तर तुम्ही जॉइन करू शकता. डिटेल्स मी पुन्हा एकदा पाठवतो. ओके सर, पाठवलेत मी. आणि असं संध्याकाळी मुलगा आल्यावर जॉइन केलं तर चालेल का? ओके. तर चालेल सर, मला मेसेज करू शकता तुम्ही आणि त्यानंतर जॉइन करू शकता. ओके. थँक यू एव्हरीवन. काही रिव्ह्यूज आहेत कोर्स संदर्भातले, ते रिव्ह्यूज इथे ठेवतो मी. त्यानंतर हा जो वर्कशॉप आहे आजचा, तो कसा वाटला कृपया व्हॉट्सअप करून मला तुम्ही मेसेज करू शकता. आणि थँक यू ऑल फॉर जॉइनिंग टुडेज सेशन. नीलू मॅडम फोन व्हॉट्सअप करा मला. आज किंवा उद्या बोलूयात आपण. तुम्हाला काय जे काही विचारायचं असेल किंवा व्हॉट्सअपवरती बोललं तरी चालेल, मेसेजवरती चालेल. ओके. ओके. अजून काही प्रश्न असतील कोणाला जॉइनिंग संदर्भात किंवा अजून काही विषयासंदर्भात तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. थँक यू एव्हरीवन फॉर जॉइनिंग.